नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पठाणकोट हवाई तळ सुरक्षेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आढावा. सीमा भागाची हवाई पाहणी. राज्यपालांनी भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून कर्तव्यांचं पालन करावं. राष्ट्रपतींचं आवाहन. चित्रपट परिनिरीक्षण मंडळाची कार्यपद्धती अधिक उत्कृष्ट करण्याच्या दृष्टीनं मुंबईत महत्त्वाची बैठक. अरुण जेटली, राज्यवर्धन सिंग राठोड उपस्थित. अभियांत्रिकी क्षेत्रानं उत्कृष्ट प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रयत्न करावा. मुख्यमंत्री. आणि ई कॉमर्स क्षेत्रात टपाल खात्यानं भरारी घेतल्याचं रविशंकर प्रसाद यांचं मुंबईत प्रतिपादन. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. पठाणकोट इथं हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या हवाई तळाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. हवाई दल प्रमुख अरूप राहा यावेळी त्यांच्या समवेत होते. हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पंतप्रधानांनी बैठक घेऊन हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला. सीमा भागाची हवाई पाहणी पंतप्रधानांनी यावेळी केली. हवाई दलाच्या तळाचं नुकसान करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न सुरक्षा दलानं निष्फळ ठरवल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. हल्लेखोर दहशतवादी मूळचे पाकिस्तानी असल्यासंदर्भातल्या पुराव्यांची पाहणीही पंतप्रधानांनी केली. दरम्यान या हल्ल्यासंदर्भात हाती लागलेले 2 मोबाईल क्रमांक पाकिस्तानमध्ये फैझान आणि मौलाना या नावानं रजिस्टर झाल्याची माहिती समोर आल्याचं राष्ट्रीय तपास यंत्रणेनं म्हटलं आहे. यापैकी एका क्रमांकावरून दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधल्या सूत्रधाराशी संपर्क साधला होता. पंतप्रधानांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. 3 दिवसांहून अधिक चाललेल्या शोध मोहिमेनंतर या परिसरात दहशतवादी नसल्याची ग्वाही सुरक्षा दलानं कालच दिली होती. पठाणकोट हवाई तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलानं 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं, तर 7 जवानांनी हौतात्म्य पत्करलं. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही 5 तारखेला पठाणकोटला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. पठाणकोट हवाई दलाच्या तळावरील हल्ल्याप्रकरणी भारताला तपासात सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पाकिस्ताननं दिली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयानं जारी केलेल्या एका पत्रकात ही ग्वाही देण्यात आली आहे. पठाणकोट हल्ल्याच्या तपासात पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन देतानाच पाकिस्ताननं या घटनेचा निषेध केला आहे. तसंच आशियातून दहशतवादाचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी भारताला सहकार्य करण्याचाही त्यात पुनरुच्चार करण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या संदर्भात घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हे पत्रक जारी करण्यात आलं आहे. राज्यपालांनी भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच आपल्या कर्तव्याचं पालन करावं असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे. राज्याच्या प्रत्येक 3 स्तंभांवर टाकण्यात आलेल्या जबाबदाऱ्या आणि अधिकारांचा राज्यपालांनी आदर करावा असं राष्ट्रपती भवनातून सर्व राज्यपालांना देण्यात आलेल्या नववर्ष संदेशात राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. समंजसपणा, अनुभव आणि नैतिक अधिकाराचा वापर करून राज्यपालांनी केंद्र आणि राज्य शासनादरम्यान सेतू बनावं आणि सुसंवादी संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावा असंही या संदेशात म्हटलं आहे. चित्रपट परिनिरीक्षण मंडळ अर्थात सेन्सॉरची कार्यपद्धती अधिक उत्तम होण्याच्या दृष्टीनं मुंबईत आज एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड आणि या संदर्भात सरकारनं स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष श्याम बेनेगल तसंच चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे काही सदस्य बैठकीला उपस्थित होते. सेन्सॉरच्या कार्यपद्धतीबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तपास आणि सूचनांसाठी श्याम बेनेगल यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं 1 जानेवारीला स्थापन झालेली ही समिती 2 महिन्यात आपला अहवाल सरकारला देणार आहे. भारतीय डाक विभागानं गेल्या 2 वर्षात ई कॉमर्स क्षेत्रात प्रचंड भरारी घेतली असल्याचं प्रतिपादन केंद्रीय दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलं आहे. मुंबईतल्या डाक विभागाच्या ई कॉमर्स पार्सल प्रोसेसिंग केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. भारतीय डाक विभागानं ई कॉमर्सचा अंगीकार करून केवळ कॅश ऑन डिलिव्हरी प्रकारात 10,000 कोटी रुपयांची उलाढाल केली अशा शब्दात त्यांनी डाक विभागाचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी डाक विभागाच्या प्रगतीचा आढावाही घेतला. तसंच इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी भारतानं घेतलेल्या पुढाकाराची प्रशंसा केली.
लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठीच्या नव्या व्यापक धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारनं माजी कॅबिनेट सचिव प्रभात कुमार यांच्या नेतृत्वाखाली उच्चाधिकारप्राप्त समितीची स्थापना केली आहे। या संदर्भात नवं धोरण आखण्याचा निर्णय मंत्रालयानं घेतला असल्याची माहिती सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्र यांनी नवी दिल्लीत दिली। भारताच्या उत्पादनात या उद्योगांचं 40% तर निर्यातीत 45% योगदान असूनही या उद्योगांच्या एकीकृत विकासासाठी कोणतंही धोरण नाही। त्यामुळे या क्षेत्राशी संबंधित विविध धोरणांना एकत्र करून एक व्यापक धोरण बनवण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला असल्याचं मिश्र यांनी सांगितलं। ही समिती जूनपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे। अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी उत्कृष्टतेचा ध्यास घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। अमरावती इथं 45व्या ISTEच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते। डेमोक्रेसी अर्थात लोकशाही, डेमोग्राफी अर्थात लोकसंख्या आणि डिमांड अर्थात मागणी या 3 D भारताच्या शक्ती आहेत। उच्च आणि तंत्रशिक्षण क्षेत्रात या 3 Dच्या सहाय्यानं उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती झाल्यास भारत 2020 मध्ये महासत्ता ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। चीनची अर्थव्यवस्था ढासळत असल्यानं निर्मितीवर परिणाम झाला आहे। त्यामुळे जग नवीन पुरवठादाराच्या शोधात आहे। भारत या संधीचा फायदा घेऊ शकतो असंही मुख्यमंत्री म्हणाले। कोळीवाडे हे मुंबईचं वैभव आहेत। त्यामुळे ते विकसित झाले पाहिजेत आणि कोळी समाजालाच ते विकसित करता आले पाहिजेत। मुंबईच्या विकास आराखड्यात कोळीवाडा आणि कोळी समाजाचा विशेष उल्लेख राहील असं सांगून तसे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। वर्सोवा महोत्सवाचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते। मुख्यमंत्र्यांना यावेळी मानपत्र देऊन गौरवण्यात आलं। गायक सोनू निगम यांना वर्सोवा गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं। सुकन्या योजना आणि बेटी बचाव अभियानातल्या 5 मुलींचा यावेळी सत्कार करण्यात आला। दिव्यांग म्हणजेच विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पहिलीपासून अध्यापनात शैक्षणिक सुविधा देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे। शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली। या निर्णयानुसार 10वी आणि 12वीच्या परीक्षेत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांपुरती सवलत मर्यादित न राहता आता ही सवलत इयत्ता 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे। दिव्यांग विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक सहाय्यतेची गरज लागते। त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला पूरक ठरणाऱ्या आवश्यक भौतिक आणि शैक्षणिक सोयीसुविधांची पूर्तता करण्याचा विचार करूनच राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्याचं तावडे यांनी स्पष्ट केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध संस्था आपला सहभाग नोंदवत आहेत। अहमदनगरमधल्या आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या तरुणांनी अहमदनगर रेल्वे स्थानक स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। अहमदनगरमधल्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या तरुणांनी अहमदनगर रेल्वे स्थानकावरील पाण्याच्या टाक्या, फलाटावरील तसंच रुळावरील कचरा उचलून रेल्वे स्थानक स्वच्छ करण्याचं काम सुरू केलं आहे। प्रवाशांच्या परिसरातलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी स्वच्छतेला पर्याय नाही, त्यासाठी जनतेनेही सहकार्य द्यावं असं आवाहन हे कार्यकर्ते करत आहेत। ना दारू, ना गांजा, ना चरस, चला नगर शहराला करू स्वच्छतेची आरस असं करून रेल्वे स्टेशन पाहिलं त्यावेळेस आम्हाला अचानक वाटलं की अरे रेल्वे स्टेशन इतकं घाण आहे, इथलची लोक पाणी कसं पित असतील, टॉयलेटमध्ये कसं जात असतील, त्यांचा किती त्रासदायक वाटत असेल। म्हणून आम्हाला मनात विचार आला आणि आम्ही लगेच मोहीम हातात घेतली आणि आज आम्ही रेल्वे स्टेशन पण स्वच्छ केलेलं आहे। की लोक किती ठिकाणी कचरा टाकतात वगैरे, तर आम्ही ते सगळं उचललं। पण एकच इच्छा आहे की लोकांनी पण थोडं आम्हाला सहकार्य करावं आणि त्यांनी कचरा इतर ठिकाणी न टाकता तो कचरा कुंडीतच टाकावा, हीच एक अपेक्षा आहे। प्रवाशांकडूनही या स्वच्छता अभियानाचं कौतुक होत आहे। मुलं आता जे काम करत होतं, स्वच्छता अभियान राबवत होते, ते बघून कुतूहल वाटलं आणि याच्यामध्ये नरेंद्र मोदींनी जे स्वच्छता अभियान राबवण्यासाठी जे आता चालू संकल्प घेतलेला आहे त्यासाठी खूप योगदानी आहे आणि खूप चांगलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संकल्पासाठी प्रवाशांनीही योग्य सहकार्य दिल्यास आपला देश स्वच्छ, रोगमुक्त आणि समृद्ध होईल यात शंका नाही। जळगाव इथल्या स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित बालगंधर्व संगीत महोत्सवाचं काल कवी ना.धो. महानोर यांच्या हस्ते उद्घाटन झालं।
या महोत्सवाचं हे 14वं वर्ष असून ते 3 दिवस चालणार आहे। बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या काल पहिल्या दिवशी पंडिता कलापिनी कोमकल्ली यांनी शास्त्रीय गायन तर सारंग कुलकर्णी यांनी सरोद वादन सादर केलं। महोत्सवात आज मनु श्रीवास्तव यांचं शास्त्रीय गायन आणि पंडिता रेखा नाडगौडा कथ्थक नृत्य सादर करणार आहेत। उद्या पंडित प्रकाश सोनटक्के स्वरवीणा, स्वराधीश पंडित भरत बलवल्ली हे नाट्यगीत सादर करणार आहेत। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगला खाडीलकर करत आहेत। आकाशवाणीच्या वतीनं नागपूरमध्ये काल एकदिवसीय सर्वभाषक कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कवी संमेलनात देशभरातून 22 भाषांमधल्या कवींनी कविता सादर केल्या। सर्व भाषक कवी संमेलन आयोजनाची आकाशवाणीची 1956 पासूनची परंपरा आहे। या संमेलनात कवींनी आपापल्या भाषेतून सादर केलेल्या कवितांचं हिंदीमध्ये भाषांतर करून अर्थ सांगण्यात आला। राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचवणं हा या संमेलनाचा उद्देश असल्याचं नागपूर आकाशवाणी केंद्राचे प्रमुख गोविंदराजन यांनी यावेळी सांगितलं। विविध भाषातल्या कवींनी सादर केलेल्या कवितांना श्रोत्यांनी दाद दिली। आमचे गोरयो ताच्या हातांत तो हालयता ताका जाय जाय तश्यो, तो हालयता ताका जाय जाय तश्यो, ताका जाय तेन्नाच आमी ताच्या हातांतली खामसुत्री बावली, आमी ताच्या हातांतली खामसुत्री बावली। और बहुत कहा था कि तुम अकेले न रह सको, समात सुनाई कि बहुत कहा था कि तुम अकेले न रह सकोगे, और बहुत कहा था कि हमको यूं दर बदर। नागपुरातल्या रामन विज्ञान केंद्राच्या वतीनं आयोजित केलेल्या 5व्या विज्ञान प्रदर्शनाचं आज उद्घाटन झालं। यावेळी नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक शिवप्रसाद खेनेद, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी उपकुलपती डॉक्टर शरद निंबाळकर, निरी संस्थेचे संचालक डॉक्टर सतीश वटे आदी मान्यवर उपस्थित होते। विज्ञानानं समृद्धी येते तर ज्ञानानं संस्कृती येते असं मार्गदर्शन डॉक्टर शरद निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना केलं। 13 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून त्यात नागपुरातल्या 12 संस्थांनी सहभाग नोंदवला आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भात कुठल्या संस्था नागपुरात कार्यरत आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशानं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। प्रदर्शनाला विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या कांदिवली पूर्व इथल्या सावित्रीबाई फुले मैदानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागर समरसतेचा या 3 दिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। गृहराज्यमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते काल या महोत्सवाचं उद्घाटन झालं। भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, योगेश सागर, मनीषा चौधरी यावेळी उपस्थित होते। या महोत्सवादरम्यान महामानवाच्या कार्याचं भव्य प्रदर्शन, कलात्मक मांडणी तसंच विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रातून पाहायला मिळणार आहे। लग्न, वाढदिवस अशा समारंभांमध्ये उरलेलं अन्न बऱ्याचदा वाया जातं, पण तेच अन्न एखाद्या भुकेल्या जीवाला मिळालं तर? हाच विचार करून मुंबईच्या डबेवाल्यांनी रोटी बँक या नावानं नवीन सेवा सुरू केली आहे। गेल्या 150 वर्षांपासून कोणत्याही परिस्थितीत वेळच्या वेळी मुंबईकरांना घरच्या जेवणाचा डबा पोहोचवणं ही डबेवाल्यांची खासियत। मोठमोठ्या समारंभांमध्ये उरलेलं अन्न वाया जाऊ नये आणि ते गरिबांना मिळावं या उद्देशानं मुंबई डबेवाला संघटनेनं कॅटरर्स आणि विवाह संस्था यांच्याशी संलग्न होऊन रोटी बँक या नावानं सेवा सुरू केली आहे। तुम्ही एवढे जेवण फेकून देता ते फेकून न देता आमच्याशी संपर्क करा, आम्ही ते जेवण घेऊन तुमच्याकडनं मोफत घेऊन आणि मोफत सेवा आहे आमची। आम्ही कुणाकडनं पैसे घेत नाही आणि कुणाला पैसे देत नाही। लग्नकार्य आणि अशाच इतर समारंभांच्या वेळी अतिरिक्त अन्न उरल्यास ते गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी इच्छुक दानशूर व्यक्ती 0986722110 अथवा 086527605042 या क्रमांकावर संपर्क करू शकतात।
तसंच लवकरात लवकर ही सेवा गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी वेबसाईटही तयार करण्यात येणार आहे. एका बाजूला अरोपती करोडपती यांच्या मोठ्या मोठ्या पार्ट्या होतात, लग्न सोहळे होतात, त्यांच्यात अनेक जेवण वाया जातं आणि दुसरीकडे याच मुंबईमध्ये फुटपाथवरती उपाशी माणूस झोपलेला आम्ही पाहतो. दुर्दैवाने हे दोन्ही चित्र विदारक आहेत. एकीकडे अन्न वाया जातं, एकीकडे उपाशी माणूस आहे. याच्या मधला जो दुवा आहे, जर तो दुवा कोणी बनत असेल तर ते जेणेकरून त्या उपाशी पोटी राहणाऱ्या माणसाची भूक भागेल म्हणून ते काम मुंबईच्या डबेवाल्याने हाती घेतलेलं आहे आणि इथून पुढे मुंबईचा डबेवाला जे काही मोठ्या मोठ्या पार्ट्यात अन्न शिल्लक राहील ते अन्न घेऊन गरिबांना वाटणार अशी साधी संकल्पना आहे याची. डबेवाल्यांनी सुरू केलेला हा अनोखा उपक्रम जर प्रत्येक सुजाण नागरिकांना अवलंबला तर हातावर पोट असणारे मजूर, गरीब व्यक्ती अशा कोणावरही उपासमारीची वेळ येणार नाही. पुण्यातल्या परशुराम भाऊ महाविद्यालयात काल एकदिवसीय पर्यावरण स्नेही साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाच्या अंतर्गत आयोजित या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी वनस्पती तज्ज्ञ हेमा साने या होत्या. संमेलनाची सुरुवात महाविद्यालयाच्या आवारात वृक्ष लावून करण्यात आली. सध्या पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसंच निसर्गावर मानवी अतिरेक झाल्यामुळे भूकंप, पूर येत आहेत. मानवानं निसर्गावर प्रेम करायला शिकलं पाहिजे तर निसर्गही मानवावर प्रेम करेल असं मत हेमा साने यांनी व्यक्त केलं. या संमेलनाला साहित्य परिषदेच्या अध्यक्ष माधवी वैद्य, प्राचार्य दिलीप शेठ उपस्थित होते. राजमाता जिजाऊ यांच्या 418व्या जयंतीचं औचित्य साधत पुण्यातल्या मावळा जवान संघटना आणि पुणे डाक विभागाच्या वतीनं राजमाता जिजाऊ यांच्या टपाल तिकिटाचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलं. लखुजी राजे जाधवराव यांचे वंशज शिवाजीराव राजे जाधव आणि पुणे डाक विभागाचे पोस्ट मास्टर जनरल गणेश साळंकेश्वरकर यांच्या हस्ते या तिकिटाचं प्रकाशन झालं. यावेळी लोकमाता जिजाऊ चरित्र पुस्तकाचंही प्रकाशन करण्यात आलं. उद्योगांमध्ये महिलांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात लवकरच नवीन महिला उद्योग धोरण निश्चित करण्यात येणार आहे असं राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाशिक इथं सांगितलं. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उद्योग आणि कृषी विभागाच्या वतीनं महिला उद्योजकांसाठी आयोजित प्रदर्शनाचं उद्घाटन देसाई यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. महिला उद्योजकांना चालना देण्यासाठी विशेष सवलती देण्यात येत आहेत. औरंगाबाद इथं रबर क्लस्टर तसंच महिलांच्या संघटना आणि संस्थांना जागा देण्यात येणार आहे. पुणे चाकण उद्योग क्षेत्रात उद्योजिकांना भूखंड देण्याचा निर्णय घेतला आहे असंही देसाई यांनी सांगितलं. नाशिक इथं कायमस्वरूपी उद्योग प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे तसंच महापौर आणि उपमहापौर उपस्थित होते. सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना दिलेला कथित सल्ला अयोग्य असून पुनाळेकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार विद्या चव्हाण यांनी काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली. बार कौन्सिलनंही पुनाळेकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी चव्हाण यांनी केली. पुनाळेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचंही आमदार चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितलं. लाईफ केअर हेल्थ फाउंडेशनच्या वतीनं अंध महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं. या शिबिरासाठी मुंबईच्या इंडियन कॅन्सर सोसायटीनं विशेष सहकार्य केलं. शिबिरात अंध महिलांची मॅमोग्राफी करण्यात आली. मुंबईतल्या जहांगीर कलादालनात मॅग्नेटिक मून्स या विषयावर आधारित चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. 29 वर्षीय चित्रकार शशिकांत धोत्रे यांनी कागदावर उतरवलेली अतिशय मोहक आणि जिवंत वाटणारी ही चित्र 3Dचा आभास निर्माण करत असून पेन्सिलीनं काढण्यात आली आहेत. 15 जानेवारीपर्यंत चित्रप्रेमींना या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. मराठवाडा टेनिस सेंटरतर्फे आयोजित महिला ITF टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे पात्रता सामने आजपासून औरंगाबाद इथं सुरू झाले. 11 जानेवारीपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात होणार असून 16 जानेवारीपर्यंत स्पर्धा चालणार आहे. जपानची अयाका ओकुना, फ्रान्सची लुई ब्राउली अशा नामांकित खेळाडूंसह 17 देशातले स्पर्धक सहभागी झाले आहेत. विजेत्या खेळाडूला 2.5 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह तर द्वितीय क्रमांकाच्या खेळाडूला 1.25 लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. एकूण 16 लाख रुपयांचे पुरस्कार या स्पर्धेत देण्यात येणार आहेत. हवामान. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी झाल्यामुळे त्या भागात कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. काश्मीरमध्ये पहलगाम इथं हिमवृष्टी झाली
तर डोंगराळ भागातही हिमवृष्टी झाल्याचं वृत्त आहे. कारगिल इथं उणे 14°C इतक्या तापमानाची नोंद झाली. राजधानी नवी दिल्लीमध्ये दाट धुकं पसरल्यामुळे दिल्लीला जाणाऱ्या 20हून अधिक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर राजधानीसह 60 गाड्या विलंबानं धावत आहेत. रद्द करण्यात आलेल्या 23 पैकी 15 गाड्या पुढच्या महिन्यापर्यंत रद्द करण्यात आल्याचं उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. देशाच्या उत्तर भागात थंडी आणि धुक्याचं प्रमाण वाढलं असलं तरी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागाच्या तापमानात किंचित वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासात राज्यात हवामान कोरडं होतं. मुंबई आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पठाणकोट हवाई तळ सुरक्षेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आढावा. सीमा भागाची हवाई पाहणी. राज्यपालांनी भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून कर्तव्यांचं पालन करावं. राष्ट्रपतींचं आवाहन. चित्रपट परिनिरीक्षण मंडळाची कार्यपद्धती अधिक उत्कृष्ट करण्याच्या दृष्टीनं मुंबईत महत्त्वाची बैठक. अरुण जेटली, राज्यवर्धन सिंग राठोड उपस्थित. अभियांत्रिकी क्षेत्रानं उत्कृष्ट प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रयत्न करावा. मुख्यमंत्री. आणि ई-कॉमर्स क्षेत्रात टपाल खात्यानं भरारी घेतल्याचं रविशंकर प्रसाद यांचं मुंबईत प्रतिपादन.